रद्द करा। वीज ग्राहकावर अन्याय करणाऱ्या वीज मंडळाचा, वीज ग्राहकावर अन्याय करणाऱ्या महाराष्ट्र सरकारचा, वीज ग्राहकावर अन्याय करणाऱ्या सरकारचा स्मार्ट मीटर रद्द करा, रद्द करा, रद्द करा, रद्द करा, रद्द करा। ये स्मार्ट मीटर नहीं है, ये स्मार्ट मीटर नहीं है, रद्द करा, रद्द करा, रद्द करा। आज आपण स्मार्ट मीटर विरोधी ग्राहकांचा मोर्चा MSEB कार्यालयावर आणलेला आहे। आपली जी मागणी आहे स्मार्ट मीटर आहे, सरकारने 8 दिवसापूर्वी 15 दिवसापूर्वी कोणत्या शेतकऱ्याला विश्वासात घेऊन पहिली 10 तास आता 8 तास आणि 15 दिवसापासून 6 तासाची लाईट केलेली आहे। अशा 6 तासात काय होतं? 3 वेळेस लाईट जाती, 4 वेळेस दिप्या जळात्या, तारी तुटत्या, 6 तास कोणत्या हेतूने लाईट केलेली याचा मला खुलासा करावा सरकारने। आणि मी MSEBचा तिघाडी सरकारचा निषेध करतो। शेवगाव तालुक्यातील शहरातील सगळ्या ग्राहकांना आव्हान करतो की जर दादागिरीनं कुणी MSEBचे अधिकारी असतील किंवा कुणी जर स्मार्ट मीटर बसवण्यासाठी घरी आले तर ते स्मार्ट मीटर बसवून घेऊ नका। दादागिरी केली तर त्यांना ठोकून काढा आणि आमच्याशी कॉन्टॅक्ट करा, परंतु स्मार्ट मीटर बसवून घेऊ नका। हे नमस्कार, मी बाबा बेलापूरकर। आपण पाहत आहात एकजूट महाराष्ट्र न्यूज। अहिल्यानगर जिल्ह्यातील शेवगाव शहरात भारतीय कम्युनिस्ट पक्ष, महाराष्ट्र राज्य किसान सभा तसेच वंचित बहुजन आघाडी यांचे संयुक्त विद्यमाने इलेक्ट्रिक मीटर TOD बसवण्याच्या विरोधात शेवगाव महावितरण कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला। हा मोर्चा भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे सचिव ॲडव्होकेट कॉम्रेड सुभाष लांडे व वंचित बहुजन आघाडीचे राज्य महासचिव प्राध्यापक किसन चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात येऊन येथील उप अभियंत्याला निवेदन देण्यात आले। या निवेदनाच्या प्रती माननीय पंतप्रधान नवी दिल्ली, माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, माननीय मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य, माननीय ऊर्जा मंत्री महाराष्ट्र राज्य यांना पाठवण्यात आले आहेत। आमच्या हाती काही मोर्चाचे चलचित्र आले असून आम्ही ते तुम्हाला पुढे दाखवित आहोत। स्मार्ट मीटरच्या बाबत अखिल भारतीय ग्राहक पंचायतीची मुंबई येथे त्या ठिकाणी सविस्तर अशी बैठक झाली आणि त्या बैठकीमध्ये याचा निषेध करण्यात आला। आत्ताच आपण शेवगावमध्ये 2 दिवसापूर्वी या ठिकाणी स्मार्ट मीटरच्या बसू नये याबाबतचं अखिल भारतीय ग्राहक पंचायतीच्या वतीने निवेदन देण्यात आलेलं आहे। जिल्हा पातळीवर, राज्य पातळीवर अतिशय या ठिकाणी ग्राहक पंचायत तीव्र प्रकारचा आंदोलन या ठिकाणी छेडणार आहे। त्या ठिकाणी तालुका पातळीवर, जिल्हा पातळीवर जिल्हाध्यक्ष या ठिकाणी लवकर या ठिकाणी त्यांनी जर निर्णय घेतला नाही तर धरणे आंदोलनसुद्धा केले जातील। स्मार्ट मीटर विरोधी त्या ठिकाणी भव्य अशा प्रकारचं ग्राहक पंचायतीच्या वतीने आंदोलन उभं केलं जाईल। शासनाची त्या ठिकाणी त्यांनी चर्चेसाठी मुंबईमध्ये ग्राहक पंचायतीच्या पदाधिकाऱ्यांना बोलवलं होतं, परंतु त्यातून कोणत्याही प्रकारचा मार्ग निघालेला नाही। ग्राहक पंचायतीने या विरोधामध्ये चांगल्या प्रकारचा लढा उभा केलेला आहे। त्या लढ्यामध्ये आपण सर्व संघटना या ठिकाणी एकत्रित येऊन हा लढा असा तीव्र प्रकारचा उभा करू अशा प्रकारचं आश्वासन या ठिकाणी देतो। सर, किती वायरमनच्या लोकांच्या घरी स्मार्ट मीटर बसवले तेवढं आम्हाला उद्या संध्याकाळपर्यंत सांगा। तुमच्या कर्मचाऱ्यांच्या किती कर्मचाऱ्यांच्या घरी स्मार्ट मीटर बसवले त्याचा आकडा उद्या पाहिजे आम्हाला। आणि तुमचे वायरमन कोणत्या ड्रेसवर असते ते दाखवा, त्यांना लाज वाटते काय ड्रेस सांगा। आता यांची बाईट घ्या ना, बाईट घ्या। चला, आम्ही जे मुद्दे उपस्थित केले त्याची संदर्भामध्ये जर कोणते वायरमनच्या घरी बसलेलं असलं तर आता 4 महिन्याची बिल पण वायरमन ड्रेसवर नसतो। तुमचं पद सांगा सर, तुमचं पद सांगा, पद नाव सांगा। मी सहाय्यक अभियंता एकाच वेळेस घ्या ना, एकाच वेळेस घ्या, एकाच वेळेस घ्या, थांबा। हा, एकाच वेळेस घ्या सगळे जर, म्हणजे वेळ वाचणार। हा, एक मिनिट माझ्या मी सहाय्यक अभियंता आपले शेवगाव शहर येत आहे। तर आता आपलं निवेदन मिळालं आहे। आपलं निवेदन, आपले जे मागणी आहे ती वरिष्ठ कार्यालयात
पाठवण्यात येईल आणि त्यानुसार जे वरिष्ठ कार्यालय ठरवेल त्यानुसार याचीवाली अंमलबजावणी करण्यात येईल. सरांनी जी मागणी केली हो. किती वायरमनच्या घरावर स्मार्ट मीटर नाही त्याचं आमच्या उत्तर आहे का? नाही सर्वांना मीटर बसवले आहे. सगळ्या वायरमन हो कारण ते आम्हाला मागे कंपल्सरी आलं होतं का ज्या आमचे जे कर्मचारी आहेत कर्मचाऱ्यांना पहिलं मीटर बसवा म्हणून त्यांच्या घरी पहिलं मीटर बसवलं गेलं. शेवगाव शहरामध्ये किती संख्या आहे स्मार्ट मीटर बसवलेली सर? आता सध्या फक्त आपलं 10% बसवले आहेत. आपले 11,000 ग्राहक आहेत शहरामध्ये. 11,000पैकी मॅक्झिमम 1,500 ग्राहकांना आता मीटर बसवले आहेत आपण. सर तुम्हाला तुमच्या घरी बसवलं का मीटर? हो हो मीटर बसवले. किती बिल येतं तुम्हाला महिन्याला किती बिल येतं सर? 3,500 4,000 बिल. म्हणजे फ्रीज वगैरे टीव्ही वगैरे सगळं आहे तुमच्याकडे? सक्ती आहे का? सक्ती आहे का? एका वाक्यात उत्तर द्या. सक्ती आहे का? सर मी एक मिनिट सांगतो. हो. सक्ती अशी केली होती स्मार्ट मीटर बसवायला आली होती पण नकार दिला तर ते काय म्हणले तुमचे कर्मचारी की 5,000 रुपये दंड बसेल तुम्हाला. नाही हे 5,000 रुपये दंड असा नियम आहे का? नाही दंड वगैरे नाही बस. नाही मग ते कसं स्मार्ट मीटर बसवण्यासाठी सक्ती आहे का? नाही सक्तीच आहे का? 5,000 रुपये दंड आहे तुम्हाला. आता कसं आहे वरून आमचे जे हेड ऑफिस आहे हेड ऑफिस इन्स्ट्रक्शन आहे तर सर्वांचं नाही, खालून बरं का, खालून वरून काही नाही पण यांना कोणी सांगितलं 5,000 रुपये दंड आहे. नाही 5,000 दंड. पत्रकारांना विचार. सक्ती आहे का नाही? नाही प्रशासनाने सर्वांना मीटर बसवण्याचे आम्हाला आदेश दिलेले आहे का सर्वांचे मीटर स्मार्ट मीटर सक्ती आहे का? आदेश आहे का? नाही आदेश आहे ना. सक्ती नाही. म्हणजे सक्ती नाही पण सर्वांना मीटर बसवले म्हणजे पाहिजे. याचा अर्थ ऐच्छिक आहे होते नाही, मीटर बसून ऐच्छिक ऐच्छिक आहे ग्राहकांचे मनावर आहे ऐच्छिक आहे होते असं तुम्हाला माहिती. सक्तीचा आदेश नाही ना सर? नाही मीटर म्हणजे आपल्या सुविधेसाठी ग्राहकांच्या सुविधेसाठी मीटर स्मार्ट मीटर बसवण्यात यावं असे आदेश आहेत. आदेश आहे परंतु सक्ती नाही. ज्यांनी नाकारलं त्याला सक्ती नाही. निकाल आहे चुकीचं काही नका बोलू. गड्डे माफ होऊन जाईल. सक्ती आहे का सर? नाही नाही, सक्ती नाही फक्त आमदार आदेश आहे की यांना मीटर बसवा. आदेश तुम्हाला आहे पण हो. सक्ती नाही. सक्तीचा अर्थ बळजबरी नाही. नाही नाही बळजबरी तर आपण नाही करणार. सक्तीची व्याख्या काय सर? नाही, बळजबरी नाही. स्मार्ट मीटर रद्द करा. अरे स्मार्ट मीटर रद्द करा. अरे ये स्मार्ट मीटर नहीं है. अरे ये स्मार्ट मीटर नहीं है. अरे ये स्मार्ट मीटर नहीं है. नहीं चलेगी नहीं चलेगी दादागिरी नहीं चलेगी. नहीं चलेगी नहीं चलेगी दादागिरी नहीं चलेगी. तुर्तास एवढेच. भेटूया पुढच्या बातमीपत्रात. जय हिंद जय महाराष्ट्र.